विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा. जय हरी विठ्ठल माऊली. नमस्कार मैत्रिणींनो, येत्या 25 जुलैला म्हणजेच शनिवारी आहे आषाढी एकादशी. आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी धार्मिक मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्यांसाठी म्हणजे कार्तिक एकादशीपर्यंत क्षीरसागरात शेषनागावर झोपतात. हा काळ भक्ती, उपवास आणि साधनेसाठी उत्तम मानला जातो. वारकरी संप्रदायामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांचा महासंगम होतो. हे पायी चालणे म्हणजे शारीरिक व मानसिक तप मानले जाते. या आषाढी एकादशी दिवशी व्रताचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणून या एकादशीला अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून विठ्ठलाची पूजा करतात. या एकादशीला उपवास करून विठ्ठल आणि श्री विष्णू नामात लीन राहिल्याने मनशांती लाभते, पाप नष्ट होतात आणि सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. एवढेच नाही तर या आषाढी एकादशीला व्रत केलं तर वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ प्राप्त होते. जो कोणी मुखाने हरिपाठ याची कीर्ती गाईल त्याचा देह पवित्र होईल. भगवंत म्हणतात, जो कोणी हरिनामाचे सतत नाम गाईल त्याला वैकुंठामध्ये स्नान मिळेल. आता रोज म्हणणे शक्य नसेल तरी एकादशीला मात्र म्हणावे. हरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण, भगवान पंढरीनाथ, पांडुरंग, विठ्ठू माऊली. पाठ म्हणजे अभ्यास, स्मरण आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचे स्मरण. संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ रचला. 28 अभंगाची रचना केली. या अभंगाचे रोज पठण करणे म्हणजे हरिपाठ करणे माऊली सांगतात. जे रोज हरिपाठ करतात त्यांना मोक्ष मिळतो, पितरांना मुक्ती मिळते. हे गूढ ज्ञान गुरु निवृत्तीनाथ यांनी सांगितले. म्हणून हरिपाठ याची रचना केली आहे. एक अभंग आहे. त्या अभंगाची ओळ अशी आहे की हरीचं नाम, हरीचे भजन कसं करावं. हरीचं भजन करण्याची एक पद्धत तुम्हाला सांगते. एक अभंगाची आहे. परिमळाची धाव परिमळ पमर घेई, तैसी तुझी गोडी लागो मज परिमळाची म्हणे. परिमळाची म्हणजे सुगंधाची ओढ. जशी त्या भुंग्याला लागते. सकाळ होता क्षणी भुंगा त्या परिमळाच्या फुलांच्या सुगंधाच्या मागे धावत सुटतो. तो त्या फुलाभोवती ज्याच्यामध्ये सुगंध असतो. अनेक वेगळ्या फुलांच्या सुगंधासाठी हा भ्रमर, हा भुंगा वेडा आहे. तसा देव तुझ्या असलेल्या स्थानामध्ये, तुझ्या असलेल्या भक्तीमध्ये, तुझ्या असलेल्या नामस्मरणामध्ये ओढ वेळ मला लागू दे, असे आपल्याला हरिपाठ सांगतो. हरिपाठ आपल्याला सांगतो नामस्मरण कर, हरिमुखे म्हणा. बाकी कुठल्या इतर वेगळा धर्म, वेगळ्या गोष्ट याची गरज नाही. हे आपल्याला सांगितले. याच्यातूनच भक्त हो नामस्मरण कसं करावं, याची सुरुवात कशी करावी आजपासून मी तुम्हाला सांगते. बघा, आषाढी एकादशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या आषाढी एकादशीच्या दिवशी ही एक चूक अजिबात करू नका. काय होतं की आपल्याला भरपूर वेळा काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या पवित्र दिवशी काही ना काही चुका होऊन जातात. आणि जर आपल्याला या एकादशीचे पुण्यफळ पाहिजे असेल तर आपण या चुका करू नये. या आषाढी एकादशीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, पण ही एक चूक अजिबात करू नका. नाहीतर याचे तुम्हाला भयंकर परिणाम भोगावे लागतील. आणि 99% लोक ही चूक अजूनही माहीत नाही. तर अशी कोणती चूक आहे जी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायची नाही. या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कुठे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा, आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीचे महत्त्व हे खूप मोठे आहे. एकादशी ही अतिशय पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी देव निद्रावस्थेत जातात, म्हणजे झोपी जातात आणि सृष्टीचा संपूर्ण कारभार हा भगवान शिवशंकरांकडे सोपवत असतात. आणि याच दिवसापासून चातुर्मास हा सुद्धा सुरू होतो आणि जो कार्तिक एकादशीला संपत असतो. आता या आषाढी एकादशीचा प्रारंभ 24 जुलैला सकाळी 9:13 होणार आहे आणि समाप्ती 25 जुलैला सकाळी 11:34 होणार आहे. आणि उदय तिथीनुसार 25 जुलैला म्हणजे शनिवारी आपल्याला आषाढी एकादशीचे व्रत करायचं आहे. एकादशी जी आहेत
काही नियम आहेत किंवा ज्या काही सेवा आहेत, जे काही उपाय आहेत, मी तुम्हाला आपल्याला 25 जुलैलाच करायचे आहेत. पारण म्हणजे उपवास सोडण्याची वेळ ही 26 जुलैला पहाटे 5:46 ते 8:31 असणार आहे. यावेळी तुम्ही व्रताचं पारण जे आहे तर तो सोडू शकता, म्हणजे आषाढी एकादशी व्रत सोडू शकता. हे आपल्याला संपूर्ण दिवसभर रात्रभर करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडायचं असतं. दिवसभर व्रत करतात आणि संध्याकाळी व्रत सोडून देतात, तसं तुम्ही अजिबात करू नका. ही चूक जी आहे ते तुम्हाला अजिबात करायची नाही. आणि शक्य असेल घरात जर थोडी मोठी मुलं असेल, त्यांना व्रत करणे शक्य असेल तर त्यांनासुद्धा हे व्रत करायला सांगा. आता या दिवशी अशा काही चूक आहेत ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत. पहिली चूक म्हणजे एकादशी दिवशी भात खाणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. मग तुम्ही उपवास केला नसेल तरी पण तुम्ही या दिवशी भात खाऊ नका. किंवा लहान मुलं घरामध्ये असतात आणि अशा वेळी आपण त्यांना भात खायला देतो, पण ही चूकसुद्धा तुम्हाला करायची नाही. घरात कितीही लहान मुलं असतील किंवा कितीही मोठी व्यक्ती असेल तर त्यांना या दिवशी भात तुम्ही अजिबात देऊ नका. आणि या दिवशी फक्त भातच नाही तर तांदळापासून जे काही पदार्थ बनवले जातात तर ते सुद्धा या दिवशी सेवन केले जात नाही. म्हणजे तांदूळच हा पूर्णपणे एकादशीच्या दिवशी वर्ज्य केला जातो. आता एकादशी तिथी 24 जुलैला सकाळी 9:03 सुरू होणार आहे. तर ही तिथी सुरू झाल्यापासून आपल्याला हा पूर्णपणे भात वर्ज्य करायचा आहे. जो 26 जुलैला सोमवारी आपण व्रत सोडणार आहे तर तेव्हाच आपल्याला तांदूळ हा खायचा आहे. दुसरी गोष्ट, या दिवशी मांसाहार करू नये. कांदा, लसूण आणि नशेपासून दूर राहावे. मग तुम्ही ते सुद्धा 24 जुलैपासून तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही, कारण हा जो दिवस आहे तर या दिवशी सुद्धा एकादशीमध्ये मोजला जातो. म्हणजे या दिवसापासून एकादशी सुरू होते आणि म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार आणि कांदा, लसूण यांचं सेवन करायचं नाही, कारण कांदा, लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात. आणि जेव्हा या दिवशी आपण या पदार्थाचं सेवन करतो तेव्हा कुठेतरी त्याचे नकारात्मक परिणाम हे सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. तसेच या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नका. कोणत्याही प्राण्यांची हिंसा करू नका. अगदी छोटी मुलगी असेल, किडा असेल, तिची देखील आपण या दिवशी हिंसा करू नका, कारण की आपल्याला पाप लागतात. आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी भांडण, वाद, विवाद सुद्धा करू नका. बाहेरच नाही तर घरामध्ये देखील आपल्याला भांडण करायचं नाही. अगदी तुमची छोटी मुले असतील तर त्यांना देखील या दिवशी ओरडायचं नाही किंवा त्यांनासुद्धा सांगायचं की घरात भांडण करू नका. कारण की बघा, आपली जी वास्तू असते ना, ती नेहमी तथास्तु म्हणत असते. आपण जे काही बोलतो ते आपल्याबाबत होत असतं. या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. जर आपण या पवित्र दिवशी आपल्या घरात काही नकारात्मक बोललो तर आपल्याबाबत देखील नकारात्मक गोष्टी होत असतात. आणि जर आपण एखादी चांगली गोष्ट बोललो तर आपल्यासोबत चांगली गोष्ट जी आहे तर ती घडत असते. आणि म्हणून हा एक नियम देखील तुम्हाला या दिवशी पाळायचा आहे. आता पुढची चूक मी खूप जण करतात. कळत नकळत ही चूक जी आहे तर ती आपल्याकडून होत असते, परंतु ती आपल्याला अजिबात करायची नाही. तर या दिवशी तुळशीची पानं ही अजिबात तोडायची नाही. जर तुम्हाला तुळशीची पानं ही पूजेसाठी लागणार असेल तर ती आदल्या दिवशी म्हणजे 24 जुलैला एकादशी तिथी सुरू होण्याआधीच तोडून ठेवायची आहेत. आणि ती तुम्ही 25 जुलैला पूजेमध्ये वापरू शकता, कारण तुळशीची पानं ही कधीच शिळी होत नाहीत. म्हणून तुम्ही 2 दिवस अगोदर तोडून ठेवली तरीसुद्धा चालेल. आणि जर नाहीच लक्षात राहिलं तर या दिवशी मार्केटमध्ये भरपूर तुळशीची पानं विकायला असतात. या दिवशी जेव्हा आपण फुलं विकत आणतो तेव्हा तुळशीपत्रसुद्धा तुम्ही विकत आणू शकता आणि ती पूजेमध्ये वापरली तरी चालेल. आणि तुळशीपाशी खाली गळून पडलेली पानं असेल तीसुद्धा तुम्ही उचलून स्वच्छ करून पूजेमध्ये वापरू शकता. पण चुकूनही तुळशीला स्पर्श करायचा नाही, तुळशीला जल अर्पण करायचं नाही आणि तुळशीची पानंसुद्धा तोडायची नाही. तुळशीची पूजा करताना आपल्याला स्पर्श हा तुळशीला होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. कारण या दिवशी माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते. तर आपल्याकडे या चुका झाल्या, तिच्या व्रतामध्ये अडथळे येतात आणि त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला आपल्या कुटुंबाला भोगावे लागत असतात. म्हणून ही एक चूक जी आहे तर ती तुम्हाला 100% आवर्जून टाळायची आहे. चुकूनसुद्धा ही चूक आपल्याकडून होणार नाही याची तुम्हाला जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी आपल्याला नखे किंवा केस देखील कापायचे नाही, या गोष्टीची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची, विठ्ठलांची जेवढी पूजा होईल तेवढी पूजा, सेवा, हरिपाठ, अभंग, त्यांच्या मंत्राचा नाम जप हा आपल्याला करायचा आहे. आणि काही शक्य नसेल ना तर फक्त विठ्ठल विठ्ठल असं म्हणत राहा दिवसभर, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला ना तरीसुद्धा या संपूर्ण आषाढी एकादशीचं शुभ फळ आहे तरी ते सुद्धा प्राप्त
या सेवेने होते. आपल्याला पुण्य आहे तर ते वाढत जातं आणि तो बँक बॅलन्स आपल्याला कधीतरी कामाला येत असतो. त्यामुळे आपण सेवा ही करत राहायची आहे. भरपूर वेळा असं होतं की आपल्याला वाटतं की आपण एवढी देवांची सेवा करतो, पूजा करतो, उपाय करतो, पण आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही. तर अशा वेळी आपण जी काही वाईट कर्म केलेली असतात तर त्या वाईट कर्माचं फळ फिटेपर्यंत आपल्याला सेवेचे फळ जे आहे तर ते मिळत नसतं. एकदा की आपल्या वाईट कर्माचं फळ फिटलं की नक्कीच आपण जी काही सेवा करत असतो तर त्याचे फळ आपल्याला निश्चितच मिळत असते. त्यामुळे तुम्ही सेवाही करत राहा, भगवान विष्णूंचं नाव घेत राहा. या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. यासोबत भगवान विष्णूंच्या विष्णू सहस्रनामांचं पठण करू शकतात. एक श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील तुम्ही पठण करू शकतात. वाचता लिहिता येत नसेल तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी अजून एक चूक जी आहे तर ती आपल्याला करायची नाही. तर ती म्हणजे या एकादशी दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्रे परिधान करायचं नाही. अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या देखील या दिवशी तुम्ही घालू नका. भरपूर वेळा असं होतं की मॅचिंगमध्ये आपल्याकडे काही चुका होऊन जातात आणि ते आपल्याला कळत देखील नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र, काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा काळ्या रंगाची टिकली देखील या दिवशी लावू नका. आता तुम्ही म्हणाल की विठ्ठलाचा तर बुक्का लावला जातो, तुम्ही बुक्का लावू शकता, परंतु काळी टिकली लावू नका. तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा आवडता रंग आहे. त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्र ही अत्यंत प्रिय आहेत. म्हणून या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता किंवा लाल रंगाचे वस्त्रसुद्धा तुम्ही परिधान करू शकता. तसेच या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे फूल आवर्जून अर्पण करा आणि तुळशीपत्रसुद्धा अर्पण करायचे आहे. कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णूंची आणि विठ्ठलाची पूजा सेवा पूर्ण होत नाही. त्यांची पूजा ही पूर्णपणे अपूर्ण मानली जाते. म्हणून तुम्ही मंदिरात पूजा करा, घरात पूजा करा, पण तुळशीपत्र हे नक्की अर्पण करायचं आहे. विठ्ठलाची मूर्ती नाही, भगवान विष्णूंची मूर्ती नाही, हरकत नाही. बाळकृष्ण यांची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या घरात असते, तर तिची पूजा तुम्ही केली तरीसुद्धा चालेल. कारण देव हा एकच आहे, त्याची रूपे जी आहेत तर ती वेगवेगळी असतात. यासोबतच तुम्हाला या दिवशी इच्छापूर्तीसाठी एक उपाय सांगणार आहे, तर तो उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचा आहे. 100% प्रभावी हा उपाय आहे. इच्छापूर्तीसाठी तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, ती जर तुम्हाला भगवंताकडून पूर्ण करून घ्यायची असेल ना, तर तुम्ही हा उपाय करा. उपाय हा तुळशीच्या पानांचा आहे, म्हणून आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे. मग तुम्ही तुळशीपत्र सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशी तोडून ठेवा, विकत आणा किंवा खाली पडलेले असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे एक तुळशीपत्र असेल ना तरीही चालेल, 11 तुळशीपत्र असतील तरीही चालेल, 108 तुळशीपत्र घेतली तरीसुद्धा चालेल. तुळशीपत्र घेतले की आपल्या देवघरातील देवांचा जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे, आसन घ्यायचं आहे, त्याच्यावरती बसून तुळशीपत्र स्वच्छ करायचं, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करून घ्यायची आहे. तुळशीपत्र आपल्या हातामध्ये ठेवायचं आणि आपल्याला विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे आणि यानंतर आपली इच्छा मनोकामना व्यक्त करून हे तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या समोर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तिथेच त्यांच्यासमोर बसून तुम्हाला ओम विष्णवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. पुन्हा आपली एक इच्छा, एकदा इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. दुसऱ्या दिवशी हे तुळशीपत्र अर्पण केलेले आहे तिथून ते उचलायचं आहे आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे. नक्कीच तुमची इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आता एकादशी दिवशी हरिपाठ म्हटल्याने काय प्राप्त होते, हरिपाठाचा भावार्थ, लौकिक अर्थ काय हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. लौकिक अर्थ भावे विना, भाव असल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही. महाराज, भक्ती विना तुम्हाला या सृष्टीत मुक्ती मिळू शकत नाही आणि बळे विना शक्ती, तुमच्या अंगात जर बळ नसेल तर त्या शक्तीविषयी तुम्ही बोलणं हे चुकीचं आहे. हा लौकिक अर्थ झाला. भावे विन भक्ती, कोणतेही दैवत, कुठलाही देव हा तुमच्या मनामध्ये जर भाव नसेल तर तो तुम्हाला, ती भक्ती तुमची नाही. तुम्ही जरी कुठल्याही देवळात गेला, नमस्कार केला, तुमचे डोळे, तुमचं नाक, तुमचं तोंड हे जर विषयासक्त असेल तर ते भगवंताला सोडून चुकीच्या मार्गाने तुमचे डोळे आणि तुमचे शरीर जर फिरत असेल तर त्याच्यामध्ये तुमचा भक्तीचा भाव नाही, त्याच्यामध्ये देव नाही, त्याच्यामुळे त्या भक्तीमध्ये तुम्हाला मुक्ती नाही. कारण तुमच्या डोळ्याकडे तुम्हाला जर ईश्वराची मूर्ती दिसत असेल, चुकीची गोष्ट जर तुम्हाला मंदिरात दिसत असेल तर चारही इंद्रियांच्यापासून, विषयाच्यापासून तुमची मुक्ती नाही, हा भावार्थ आहे. आणि अशा मुक्ती नसलेल्या विषयापासून, मुक्ती नसलेल्या देहामध्ये भगवंत नाही. म्हणून बळे विना शक्ती बोलू नये. अशा माणसाने कुणालाही उपदेश करू नये. भगवंताचा उपदेश त्यांनी कोणालाही करू नये. बळे विना शक्ती, तुझ्यामध्ये ते नाही, तू दुसऱ्याला हा उपदेश करू नकोस, कारण तुझ्याकडेच तो भाव नाही. या पहिल्या वाक्याचा भावार्थ आहे.
कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उभा राही निवांत क्षणीसी वाया. कुठलेही दैवत त्वरित प्रसन्न होत नाही. कोणतंही दैवत हे त्वरित प्रसन्न होत नाही. उगा राही निवांत क्षणीसी वाया. अरे वेड्या, म्हणजे सांगण्याचा आपल्याला महाराज प्रयत्न केलेला आहे. भगवंताने हरिपाठामध्ये आपल्याला सांगितले, जे ब्रह्मदेवाने सांगितले त्याच्यामध्ये सांगितले, स्वकर्म करीत भगवंताचे नाव घ्यायचे, स्वधर्म करीत भगवंताचे नाव घ्यायचे. कुठलेही दैवत हे तत्काळ प्रसन्न होत नाही. त्याला तपश्चर्या करावी लागते, त्याला तप करावं लागतं, त्यावेळेला दैवत प्रसन्न होतं. उगा राही निवांत क्षणीसी वाया. कुठेतरी तू कष्ट घेऊ नकोस, असं तरी त्वरित कुठलंही दैवत प्रसन्न होत नाही. कोणत्याही देवाकडे नुसती धावपळ करून जाऊ नकोस. कुठल्याही मंदिरामध्ये वेड्यासारखं जाऊन पाया पडू नकोस. असं कुठल्याही देवाकडे एकदा गेलास म्हणून तुला देव प्रसन्न झाला असं शक्य नाही. हा झाला लौकिक अर्थ. आणि मनामध्ये असलेल्या भगवंता एकदाच तुम्ही त्याला साथ घातली म्हणून तो मला प्रसन्न होत नाही. ते नियमाने हरिनाम घेतल्याशिवाय मनामध्ये जिभेवरती रामकृष्ण हरी येणार नाही. सातत्याने रामकृष्ण हरी नित्य नियम केल्याशिवाय तुमच्या मनामध्ये भगवंताचा अंश विराजमान होणार नाही. तुमच्यातल्या भगवंत प्रसन्न होणार नाही. तुमच्यामुळे तो शांत राहा. भगवंताचं नाव घे. कुठेही धावपळ न करता तुझ्यातल्या भगवंताला शोधण्याचा प्रयत्न कर. आणि क्षीणसी वाया, फुकट आपला वेळ नको वाया घालू. त्या गोष्टीच्या मागे दौडू नकोस. रोज नित्य नियमाने हरीचं भजन कर, हा याचा भावार्थ आहे. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल टाईप करून लाईकसुद्धा करा. धन्यवाद.